नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, सुरुवातीला व्हिडिओ बघितला आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं सोपं असणार आहे। सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बीट मार्क, सेक इफेक्ट तसेच ऑल मटेरियल दिलेले, तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। बीट मार्क आणि सेक इफेक्ट आपल्या अलाइड मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण या ठिकाणी बीट मार्कला ओपन करणार भावनो। आता बीट मार्क ओपन केल्याच्या नंतर बघू शकता काय अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी बीट्स तुम्हाला मी ऑलरेडी ॲड करून दिलेले आहे। आता या ठिकाणचे इमेजेस सुरुवातीला चेंज करून घेऊया। त्यासाठी या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये क्लिक करून या नावावरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला जे फोटो हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसमध्ये क्लिक करायचं आहे। बघू शकता आपला इमेज या ठिकाणी चेंज झालेला आहे। सेम अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व ग्रुपमधले इमेजेस चेंज करून घ्यायचे। त्यानंतर 3:10 पर्यंत यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करा, जो इमेज हवा आहे तो ॲड करायचा आहे, पुढच्या बीटवर जायचं आहे, अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे। पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून दुसरा इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। बस अशा पद्धतीने सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। चला या ठिकाणी मी ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत। आता इमेजेस सर्व ॲड करून घेतल्याच्या नंतर या इमेजमध्ये इफेक्ट लावायचा आहे। बॅक येऊया, त्यासाठी सेक इफेक्टला ओपन करायचं आहे। सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीचा जे इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जायचं आहे, कॉपी इफेक्ट करल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे। ओके, बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर भावनो या ठिकाणी बघू शकता आपण एक इमेज ॲड केला असेल या ठिकाणी, ठीक आहे। तर सॉरी, या ठिकाणी आपण 2 इमेजेस ॲड केले होते। ओके, तर बघू शकता या ठिकाणी 4:09 पर्यंत या ठिकाणी जे लहान इमेज आहे या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट गेल्याच्या नंतर पेस्ट इफेक्ट करायचं आहे। ओके, इतकं झाल्याच्या नंतर सरळ बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे। आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जे 2 नंबरचा इमेज असेल याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन याचा इफेक्ट अशा पद्धतीने कॉपी करून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे। ओके, बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी मी 2 बीट ॲड करून दिलेले असणार आहे तुम्हाला एकच वेळेस। तर या समोरील इमेजमध्ये आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे भावनो, ठीक आहे। आता पेस्ट केल्याच्या नंतर एक इमेज सोडून द्यायचा आहे, पुन्हा हा इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे। नंतर भावनो पुन्हा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे, पुन्हा एक इमेज सोडून। आता तुम्ही अशा पद्धतीने एका इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे तो शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे भावनो, ठीक आहे। आता पेस्ट करून या ठिकाणी मी दाखवत नाही, बट तुम्ही सर्व करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि सेक इफेक्टला ओपन करायचं आहे। ओके, सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जे शेवटचा इमेज असेल याचा पण इफेक्ट सेम पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक येऊन आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे। ओके, बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपण 6:04 या ठिकाणचा जे इमेज आपण पेस्ट केला होता इफेक्ट, तर आता हा जे इमेज राहिला तर या इमेजला आपण अशा पद्धतीने पेस्ट करू। पुन्हा आपण एका इमेजेसला इफेक्ट पेस्ट केला असणार, तर एक इमेज सोडून अशा पद्धतीने आता हा जे इफेक्ट असणार आहे म्हणून तुम्ही हे शेवटपर्यंत अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता इतकं तुम्ही शेवटपर्यंत हे करून घ्या। त्यानंतर आपण सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, जे बॉर्डर दिलं असणार तो बॉर्डर ॲड करायचा आहे, बॉर्डरची साईज शेवटपर्यंत घ्यायची आहे। पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला शॅडो कदाचित दिला नसेल तर सेपमध्ये क्लिक करायचं आहे, या ठिकाणी हा रेक्टँगल ॲड करायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रीट्स टू कंपोज एरिया। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, ग्रेडियंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि जे काय ब्लॅक कलर असेल सर्वात खाली आणणार आणि व्हाईट कलरवरती क्लिक करून मधातलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, व्हाईट कलर पूर्णपणे कमी करायचं आहे। नंतर हे जे असणार आहे याची साईज शेवटपर्यंत अशा पद्धतीने करून घ्यायचे। आता आपण या ठिकाणी येणार आहोत, ठीक आहे। तर 3:10 पर्यंत वरचा जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। कधी पण आपण जे शॅडो PNG असेल आपण या बॉर्डर PNGच्या खाली घेणार। त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी हाय झुमका हा जे PNG मी तुम्हाला दिलेली आहे तो ॲड करायचा आहे, याची पण साईज शेवटपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्यायची। त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय, बरोबर इथे यायचं आहे आपल्याला, ठीक आहे, बरोबर या ठिकाणी म्हणजे 3:10 पर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी एक व्हिडिओ दिला असणार आहे मी, तो ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढच्या बीटवर येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे। बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये गेल्याच्या नंतर व्हिडिओला या ठिकाणी स्क्रीन करून घ्यायचं आहे। आता हे जे व्हिडिओ असेल आपण काय करूया, याला बरोबर अशा पद्धतीने जे काही चेअर आहे आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवून देऊया, ठीक आहे। तुम्ही तुमच्या इमेजच्या प्रमाणे अशा पद्धतीने ठेवू शकता। त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल। सेव्ह करायचं आहे, एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओची साईज तुम्ही जे हवी आहे ते तिथून ठेवून घ्यायचे, एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचं आहे। सोपा होता, आवडला असं लाईक झालंच पाहिजे।